नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये BA थर्ड सेमच्या भूरूपशास्त्र या विषयाच्या अध्ययनामध्ये मागच्या तासिकेला आपण भूपृष्ठाच्या अंतर्गत शक्ती यामध्ये मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्ती आणि शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या शक्ती यांचा अभ्यास केला होता। त्यामध्ये मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्तींमध्ये पर्वत निर्माणकारी शक्ती, त्यांचे परिणाम, वलीकरण, प्रस्तरभंग, त्याने निर्माण केलेले भूआकार इत्यादीचा एकत्रित अभ्यास केल्याच्या नंतर आपण शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या शक्तींपर्यंत पोहोचलो होतो। आणि शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या शक्तींमध्ये दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात, ज्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचा आपण उल्लेख केलेला होता। भूकंप म्हणजे काय, त्याचबरोबर भूकंपाचे प्रकार, कारणे आणि भूकंपामुळे होणारे परिणाम यांचाही मागच्या तासिकेला आपण अभ्यास केलेला आहे। त्याचाच समोरील भाग म्हणून भूपृष्ठावर कार्य करणाऱ्या ज्या शीघ्र शक्ती आहेत, या शीघ्र शक्तीमध्ये जो दुसरा भाग होता ज्याला आपण ज्वालामुखी असं म्हणतो, या ज्वालामुखीचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर ज्वालामुखी कशाला म्हणतात, तर पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करत असताना आपण असा अभ्यास केला होता की पृथ्वीचा बाहेरील भाग हा घनकवचापासून तयार झालेला असून प्रावरणाचा भाग हा द्रवस्थितीत आहे आणि गाभ्याचा जो भाग आहे, हा गाभ्याचा भाग कशापासून तयार झालेला आहे, तर जास्त घनता असलेल्या खनिज द्रवापासून, घन पदार्थापासून तयार झालेला आहे असा आपण अभ्यास केला होता। परंतु भूगर्भातील तप्त असा हा जो लावारस आहे, हा लावारस जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो, या प्रक्रियेलाच आपण ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे। म्हणजे भूगर्भातील तप्त असा लावारस जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो, या प्रक्रियेलाच सामान्यपणे ज्वालामुखी क्रिया असं म्हटलं जाते। साधारण शब्दात सांगायचं झालं तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त असा द्रव पदार्थ, ज्यालाच आपण लावारस म्हणतो, हा लावारस जेव्हा भूपृष्ठावर येतो, या अंतर्गत भागातील लावारस भूपृष्ठावर येण्याच्या प्रक्रियेलाच आपण ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे। मग या ज्वालामुखीच्या प्रक्रियेमध्ये फक्त अंतर्गत भागातील द्रव पदार्थच, जो शिलारस तप्त असा द्रव पदार्थच बाहेर येतो का, तर नाही, त्याबरोबरच काही घन, द्रव्य आणि काही वायुरूप पदार्थसुद्धा पृथ्वीच्या अंतर्गत भागातून भूपृष्ठाकडे किंवा भूकवचाकडे बाहेर फेकले जातात। या द्रव्य, घन अथवा वायुरूप पदार्थ केंद्र भागातून बाहेरील भागाकडे बाहेर फेकल्या जाण्याच्या सर्व प्रक्रियेचा समावेश एकंदरीत ज्वालामुखी या क्रियेमध्ये केला जातो। थोडक्यात सांगायचं झालं तर भूगर्भापासून भूपृष्ठापर्यंत, म्हणजे पृथ्वीच्या केंद्र भागापासून ते भूपृष्ठापर्यंत भूगर्भातील तप्त पदार्थाच्या हालचालीशी संबंधित एकंदरीत सर्व क्रिया म्हणजे ज्वालामुखी क्रिया होत। हे तप्त पदार्थ केवळ शिलारसच नसून शिलारसाप्रमाणे भूगर्भातील उष्ण पाणी असू शकतो, उष्ण वायुरूप पदार्थही असू शकतात, पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्ण चिखल, माती, दगड, धोंडे, गोटे इत्यादी पृथ्वीच्या अंतर्गत भागातून बाहेरील भागाकडे बाहेर फेकले जाऊ शकतात। ह्या सर्व प्रक्रियेचा अभ्यास एकंदरीत ज्वालामुखी या क्रियेमध्ये केला जात असतो। मग या ज्वालामुखीचे काही प्रकार पाडण्यात आलेले आहेत। एकंदरीत ज्वालामुखीचे 5-6 प्रकार पडतात। तर ते प्रकार जे आहेत हे अंतर्गत प्रकार, बहिर्गत प्रकार, त्याचबरोबर ज्वालामुखीच्या प्रक्रियेमध्ये बाहेर फेकल्या जाणाऱ्या पदार्थावरून, थंड होण्याच्या पदार्थावरून वेगवेगळ्या प्रकारांची निर्मिती करण्यात आलेली आहे। यापैकी ज्वालामुखी क्रियेचे अंतर्गत प्रकार म्हणजे ज्वालामुखी क्रियेच्या अंतर्गत प्रकारामध्ये भूपृष्ठाखाली असलेल्या पोकळ्यांमध्ये हे ज्वालामुखीचे जे पदार्थ आहेत, म्हणजे भूगर्भातील पदार्थ जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करत असताना भूगर्भातील तप्त लावारस पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येत असताना ज्या पद्धतीने तो अंतर्गत भागात थंड होतो आणि विविध खडकांचे आकार तयार होतात, त्या आधारे पृथ्वीच्या ज्वालामुखीचे अंतर्गत प्रकार पाळण्यात आलेले आहेत। यामध्ये एकूण 6 अंतर्गत प्रकारांचा अभ्यास आपण
करणार आहोत। ज्वालामुखी क्रियेच्या अंतर्गत प्रकारामध्ये तप्त पदार्थ भूपृष्ठाखाली असलेल्या पोकळ्यांमध्ये आणि खडकांच्या भेगामध्ये साठून राहते। शिलारस भूपृष्ठाखाली साठल्याने भूकवचाचा काही भाग वर उचलला जातो आणि त्याखाली निर्माण होणाऱ्या घुमटाकृती पोकळ्यांमध्ये भूगर्भातील शिलारस साठून थंड होऊन त्यापासून विविध आकाराचे खडक तयार होतात आणि हे आकार भूकवचाखाली असलेल्या पोकळ्यांच्या आकारानुसार प्राप्त होतात। या खडकांवरून ज्वालामुखीचे अंतर्गत असे एकूण 6 प्रकार पाडण्यात आलेले आहेत। त्यापैकी पहिला जो प्रकार आहे, या पहिल्या प्रकाराला आपण म्हणतो डाईक। डाईक म्हणजे काय, तर उभ्या भिंती। जेव्हा भूगर्भातील तप्त शिलारस हा भूपृष्ठावर येत असताना पृथ्वीला पडलेल्या उभ्या भेगांमध्ये साचून जेव्हा या द्रव पदार्थाचे उभ्या भिंतीसारखे स्थिर असे खडक तयार होतात, यालाच म्हणतात डाईक। दुसरा आहे सील। अंतर्गत भागातील लावारस जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भूकवचामध्ये किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असलेले जे खडकांचे आडवे थर असतात, या आडव्या थरांमध्ये 2 खडकांच्या मध्ये जर काही गॅप असेल, अंतर असेल, तर त्यामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागातील लावारस साचून थंड होऊन आडव्या समांतर खडक तयार होतात। अशा आडव्या समांतर खडकालाच, ज्वालामुखी खडकालाच आपण अंतर्गत प्रकारामध्ये सील असे नाव दिलेले आहे। तिसरा प्रकार आहे लॅकोलिथ। लॅकोलिथ खडक ज्वालामुखी। तर अंतर्गत भागातील हे जे तप्त असे द्रव पदार्थ आहे, हे द्रव पदार्थ भूपृष्ठावर येत असताना पृथ्वीच्या अंतर्गत भागात भूपृष्ठावर येत असताना तप्त असे लावारस जेव्हा बाहेर येताना लहान घुमटाकार आकाराचे खडक तयार होतात आणि तिथंच ते साचून थंड होतात। अशा लहान घुमटाकार आकाराच्याच खडकांना लॅकोलिथ असं म्हटलं गेलेलं आहे। त्यानंतर चौथा प्रकार आहे फॅकोलिथ। फॅकोलिथ म्हणजेच काय, तर घड्यांच्या वळणापाशी निर्माण होणारे वक्राकार खडक, म्हणजे एकावर एक असे वक्राकार खडक जर तयार होत असतील तर त्याला आपण म्हणतो फॅकोलिथ खडक। लॅकोलिथ म्हणजेच घुमटाकार खडक। त्यानंतर पाचवा प्रकार आहे लॅपोलिथ। लॅपोलिथ म्हणजेच पृथ्वीच्या अंतर्गत भागातील लावारस वर येत असताना हे लावारस भूकवचाच्या अंतर्गत भागात जेव्हा खडकांच्या पोकळ्यांमध्ये खोलगट बशांसारखे तयार होत असतात, खडकांची रचना खोलगट बशीसारखी जेव्हा तयार होते तेव्हा अशा खोलगट बशीसारख्या खडकांच्या आकाराला बॅथोलिथ खडक असं म्हटलं जाते, बशीसारखे पसरट असलेले। त्यानंतर आहे बॅथोलिथ। बॅथोलिथ म्हणजेच काय, तर अंतर्गत भागातील लावारस भूपृष्ठावर वर येत असताना जेव्हा लावारसाचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा अंतर्गत लावारस भूपृष्ठावर येताना आतील भागामध्ये अवाढव्य अशा विस्तृत आकाराची खडकांची निर्मिती होत असते, त्यालाच आपण म्हणतो बॅथोलिथ। त्यालाच काय म्हणतो, बॅथोलिथ खडक। तर अवाढव्य घुमटाकृती असे खडक तयार होत असतील तर बॅथोलिथ खडक असे नामोल्लेख केला जातो। आणि हे जे सगळे ज्वालामुखी क्रियेचे जे प्रकार आहेत, एकूण 6ही प्रकार, हे 6ही प्रकार आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागात आढळतात। त्यामुळे जेव्हा केव्हा भूपृष्ठाची झीज होते तेव्हा भूपृष्ठाची झीज झाल्यानंतर या खडकांचे अस्तित्व आपल्याला हळूहळू भूपृष्ठावर दिसू लागते। ब्रिटिश कोलंबियामध्ये 2400 किलोमीटर विस्ताराचा आणि 160 मीटर जाडीचा अतिप्रचंड बॅथोलिथ खडक आढळलेला आहे। मग दुसरा आहे ज्वालामुखी क्रियेचे बाह्य प्रकार कोणते। पृथ्वीच्या अंतर्गत भागातील लावारस जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या लावारसाबरोबर लावारस भूपृष्ठाच्या बाहेर येत असताना लावारस भूपृष्ठावर येत असताना त्या लावारस भूपृष्ठावर येत असताना तो कोणत्या स्वरूपातून बाहेर येत असतो त्यांच्या आधारे सुद्धा बाह्य प्रकार पाडण्यात आलेले आहेत। म्हणजे ज्वालामुखी क्रियेच्या बाह्य प्रकारात शिलारसाप्रमाणेच काय काय पदार्थ बाहेर येतात ते आपण मागे बघितलं आहे। यामध्ये पाण्याची वाफ असते, उष्ण पाणी असते, चिखल असतो, वायू असतो, दगडधोंडे असतात। आणि हे तप्त असे लावारसाचे पदार्थ जेव्हा भूपृष्ठावर येत असतात तेव्हा ते भूपृष्ठावर जर येत असताना
भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून एखाद्या केंद्रीय उद्रेकाप्रमाणे जर बाहेर निघत असतील तर आपण त्याला बाह्य प्रकारामध्ये केंद्रीय उद्रेक असं म्हटलेलं आहे. ज्वालामुखीच्या अंतरंगातील शिलारस अंतर्गत भागापासून भूपृष्ठापर्यंत अरुंद अशा भेगेला ज्वालामुखी म्हटलेलं आहे. हे भेग नळीप्रमाणे असते, त्यातून तप्त पदार्थ भूपृष्ठावर येत असतात आणि नळीच्या मुखाशी शिलारस व अन्य पदार्थ संचयन होऊन संकू निर्माण होत असतो. अशा प्रकारच्या ज्वालामुखी उद्रेकाला आपण केंद्रीय उद्रेक असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार आहे भ्रंश उद्रेक. भूपृष्ठाला पडलेल्या एखाद्या भेगेतून जेव्हा अंतर्गत भागातील लावारस किंवा द्रव पदार्थ बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशा ज्वालामुखीच्या प्रकाराला आपण भ्रंश उद्रेक म्हणतो. भ्रंश म्हणजेच भेग आणि केंद्रीय म्हणजेच एखाद्या केंद्र भागातून जर तो बाहेर पडत असेल तर त्याला म्हणतो केंद्रीय उद्रेक. आणि एखाद्या भूपृष्ठाला पडलेल्या भेगेतून जर अंतर्गत पदार्थ बाहेर फेकले जात असतील तर त्याला आपण भ्रंश उद्रेक असं म्हणतो. तिसरा प्रकार आहे फ्लूम रोल्स. फ्लूम रोल्स म्हणजे काय तर अंतर्गत भागात पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये विविध खडकांची रचना असते आणि या विविध खडक जे आहेत हे विविध रासायनिक पदार्थापासून तयार झालेले असतात. यामध्ये कार्बन डायऑक्साईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, गंधक, सल्फर असे वेगवेगळे पदार्थ खडकांमध्ये असतात आणि ज्वालामुखी उद्रेक थांबल्यानंतर काही काळ ज्वालामुखीतून पाण्याच्या वाफेबरोबरच इतर अनेक वायुरूप पदार्थसुद्धा ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर बाहेर फेकले जातात. असे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आणि ज्वालामुखीच्या मुखातून पाण्याच्या वाफेबरोबर जर कार्बन डायऑक्साईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, गंधक, सल्फ्युरिक ॲसिड असे पदार्थ जर बाहेर फेकल्या जात असतील तर याला आपण फ्लूम रोल्स म्हणतो. हे सगळे वायुरूप पदार्थ, रासायनिक पदार्थ बाहेर येत असताना फवाऱ्याप्रमाणे बाहेर फेकले जातात आणि म्हणून यांना फ्लूम रोल्स असं म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर चौथा जो प्रकार आहे, चौथ्या प्रकारामध्ये उष्ण पाण्याचे फवारे. पृथ्वीवर पडलेले पाऊस जेव्हा भूगर्भात आतमध्ये संचयित होतो किंवा पाणी भूगर्भात आतमध्ये मुरतो तेव्हा ज्वालामुखीच्या आपण भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात जसं जसं जातो तसं पृथ्वीचं तापमान वाढत जाते आणि भूगर्भात साठलेलं हे पाणी जेव्हा जास्त तापमानाच्या संपर्कात येतो तेव्हा त्या वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थाचे वायुरूप पदार्थात रूपांतर होत असते. पाण्याच्या वाफेचं वायुरूप पदार्थात रूपांतर झाल्यामुळे ते पाणी जे आहे हे फवाऱ्याप्रमाणे बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. यालाच आपण उष्ण पाण्याचे फवारे असे सुद्धा म्हणतो. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी पडलेल्या त्या भेगेतून उष्ण पाण्याचे फवारे सुद्धा काही कालावधीपर्यंत बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच आपण उष्ण पाण्याचे फवारे असे सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याचबरोबर आहे की पंक ज्वालामुखी. पंक म्हणजेच काय? पंक म्हणजेच चिखल. ज्वालामुखीची क्रिया थांबल्यानंतर त्या ज्वालामुखीच्या मुखातून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील दगड, माती, चिखल, रेती, पाणी यांचं जे मिश्रण असते हे मिश्रण चिखल स्वरूपात त्या ज्वालामुखीच्या मुखातून ज्वालामुखीची क्रिया झाल्यानंतरही काही कालावधीपर्यंत बाहेर येत राहतो. अशा ज्वालामुखीच्या प्रकाराला आपण पंख ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे. पंख ज्वालामुखी ब्रह्मदेश, सिसिली, न्यूझीलंड आणि बलुचिस्तान या देशामध्ये आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर उष्ण पाण्याचे झरे. याच्या आधी जो चौथा प्रकार आपण बघितला उष्ण पाण्याचे फवारे आणि उष्ण पाण्याचे झरे. जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हे पदार्थ जेव्हा खूप मोठ्या ताकदीनिशी, सक्तीनिशी जर बाहेर खूप अंतरापर्यंत फेकले जात असतील तर त्याला आपण म्हणतो उष्ण पाण्याचे फवारे. आणि झरे म्हणजेच काय तर ज्वालामुखीच्या उद्रेक झाल्यानंतर पृथ्वीच्या अंतर्गत भागातील कॅल्शियम कार्बोनेट, सिलिकॉनचे क्षार इत्यादी पदार्थ पृथ्वीच्या अंतर्गत भागातील द्रव पदार्थात पाण्यात सोबत हळूहळू सावकाश स्वरूपात जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो उष्ण पाण्याचे झरे. भारतात असे उष्ण पाण्याचे झरे काश्मीर, पंजाब, बिहार, राजस्थान, केरळ आणि महाराष्ट्राच्या वज्रेश्वरी त्याचबरोबर अरवली, संगमनेर या ठिकाणी आढळून येत असतात. या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर निघणारे हे जे झरे असतात या झऱ्यांच्या पाण्यामध्ये अनेक रासायनिक घटक असल्यामुळे जे त्वचा रोग असतात ह्या त्वचा रोगांसाठी या ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या झऱ्यांचा वापर औषधी म्हणून केला जात असतो. त्याचबरोबर ज्वालामुखी क्रियेची कारणे कोणकोणती आहेत तर
ज्वालामुखी का घडून येतात? तर आपण बघितलं आहे की पृथ्वीची अंतरंगाची रचना जेव्हा आपण बघितलं तेव्हा बाहेरील भागापेक्षा केंद्र भागामध्ये पृथ्वीचे तापमान हे वाढत जात असते आणि भूगर्भात अतिउच्च तापमान असून भूपृष्ठाखाली 200 मीटर खोलीवर तापमान जवळपास आपल्याला 14 ते 1500 अंश सेल्सिअस, तर भूपृष्ठाखाली 1000 किलोमीटर खोलीवर जवळपास 1700-1800 अंश सेल्सिअस एवढे प्रचंड तापमान आढळते. आणि एवढ्या मोठ्या तापमानावर कोणताही घनपदार्थ हा घनस्थितीत नसून तो अति तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे तो द्रवस्थितीत आपल्याला आढळतो. आणि हे जे द्रवस्थितीत असलेले जे पदार्थ आहेत, हे द्रवस्थितीत असलेले पदार्थ पृथ्वीच्या अंतर्गत भागात काही घडामोडी होऊन पृथ्वीला पडलेल्या भेगातून किंवा छिद्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगातील उच्च जे तापमान आहे, हे उच्च तापमान ज्वालामुखी क्रियेसाठी कारणीभूत ठरत असते. दुसरा आहे भूगर्भातील दाबात घट. भूगर्भामध्ये प्रचंड पृथ्वीच्या बाह्य भागावर प्रचंड प्रमाणात दाब असतो आणि भूपृष्ठाखाली 80 किलोमीटर खोलीवर 2000 वातावरणीय दाब, तर 800 मीटर खोलीवर 3 लाख वातावरणीय दाबाच्या नोंद आपण केलेली आहे. भूकंप केंद्रापाशी जवळपास 35 लक्स वातावरणीय दाब असतो आणि भूकवचातील हे जे संतुलन आहे, हे संतुलन काही कारणांमुळे बिघडल्यामुळे प्रावरणातील दाबात क्षणिक घट होते आणि प्रावरणात हे जे द्रव पदार्थ असतात हे बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. परिणामतः अतिउष्णतेमुळे खडक जे आहेत हे वितळतात आणि त्यांची शिलारसात निर्मिती होते. शिलारसात निर्मिती झाल्यानंतर द्रव पदार्थाचे आकारमान वाढते आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भूगर्भातील उच्च तापमान आणि भूगर्भातील दाबातील घट हे 2 कारणे ज्वालामुखी क्रियेसाठी कारणीभूत ठरतात. तिसरं आहे वायूचे प्रसरण. आपण बघितलं की पृथ्वीची निर्मिती विविध अशा रासायनिक खडकांपासून तयार झालेली आहे. शिलारसातील अनेक वायू उष्णतेने प्रसरण पावतात आणि भूकवचाच्या भेगेतून मिळेल त्या पद्धतीनं मिळेल त्या जागेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. याबरोबर शिलारस व अनेक इतर पदार्थ सुद्धा बाहेर फेकले जातात. त्यामुळे वायूचे प्रसरण होऊन ज्वालामुखीची सुद्धा निर्मिती होत असते. त्याचबरोबर आपण बघितलं की भूगर्भात असलेली पाण्याची वाफ, पाण्याच्या वाफेला उष्णता मिळाली, पाण्याला उष्णता मिळाली की त्या पाण्याचा आकारमान वाढतो आणि वाफेत रूपांतर झाल्यामुळे ती वाफ भूपृष्ठावर येण्याचा बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते आणि बाहेर येत असताना आपल्याबरोबर भूगर्भातील काही द्रवपदार्थसुद्धा बाहेर आणतो आणि त्यामुळे सुद्धा ज्वालामुखीची क्रिया जी आहे ही घडून येत असते. ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी भूगर्भाच्या आतमधून कोणकोणते पदार्थ बाहेर फेकले जातात? आपण ज्वालामुखीची व्याख्या यांचा अभ्यास केला असताना आपल्या लक्षात आलं की भूगर्भातील द्रव पदार्थ जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो त्या प्रक्रियेला आपण ज्वालामुखी असं म्हटलं. म्हणजेच ज्वालामुखीच्या क्रियेवेळी फक्त द्रवपदार्थच बाहेर फेकला जातो किंवा द्रवपदार्थच जेव्हा बाहेर फेकला जातो तेव्हाच त्याला आपण ज्वालामुखी म्हणायचं का? कारण दुसऱ्या भागात आपण असंही बघितलं की ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी फक्त द्रवपदार्थच बाहेर फेकले जात नाही, तर त्याबरोबर घन, द्रवरूप, वायुरूप पदार्थसुद्धा बाहेर फेकले जातात. मग ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी कोणकोणते पदार्थ बाहेर फेकले जातात असाही प्रश्न आपल्या समोर येतो. तर घनपदार्थामध्ये आपण बघितलं की उद्रेकाच्या वेळी घनपदार्थ सूक्ष्म अशा धुळीकणापासून ते 60-70 टन वजनाच्या प्रचंड शिलाखंडापर्यंत विविध खनिज पदार्थाचा, घनपदार्थाचा सुद्धा समावेश या ज्वालामुखी क्रियेच्या वेळी होत असतो. यामध्ये मोठ्या आकाराच्या खडकांच्या तुकड्यांना आपण व्हॉल्कॅनिक बॉम्ब असं म्हटलेलं आहे, तर लहान तुकड्यांना आपण लॅमिली असं म्हटलेलं आहे. बहुतेकदा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हे जे घनपदार्थ आहेत या घनपदार्थावर व्हॉल्कॅनिक बॉम्ब आणि लॅमिली कशाला म्हणतात यावर प्रश्न विचारला जातो. तेव्हा भूगर्भाच्या अंतर्गत भागातील ज्वालामुखीच्या क्रियेच्या वेळी प्रचंड आकाराचे जे मोठे तुकडे ज्वालामुखी क्रियेत बाहेर फेकले जातात त्यांना व्हॉल्कॅनिक बॉम्ब असे म्हणतात आणि ज्वालामुखीच्या क्रियेमध्ये जे लहान तुकडे ज्वालामुखीच्या प्रक्रियेने बाहेर फेकले जातात त्याला लॅमिली असे म्हटले जातात. त्याचबरोबर उद्रेकाच्या वेळी चिखल, माती आणि अन्य घनपदार्थसुद्धा ज्वालामुखीची राखेसोबत बाहेर फेकले जात असतात. द्रवपदार्थामध्ये कोणकोणते घटक बाहेर फेकले जातात? तर ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या द्रवपदार्थामध्ये मुख्यत्वे शिलारसाचा समावेश होतो. त्याचबरोबर अतिउष्णतेमुळे हे खडक वितळून शिलारसाची निर्मिती होते, ज्यामध्ये सिलिका, लोह, मॅग्नेशियम हे घटकद्रव्य आपल्याला शिलारसांमध्ये द्रवस्थितीत आढळतात. त्याचबरोबर सिलिकाचे प्रमाण अधिक असेल तर हा जो
द्रव पदार्थ आहे हा घट्ट असतो आणि तो फार दूर पसरला जात नाही. त्याचबरोबर शिलारसामध्ये जर आम्लधर्मी शिलारस किंवा ॲसिड लावा असे म्हणतात. लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जर अधिक असेल तर शिलारस तरल व प्रवाही असतो, तो दूर वाहून नेला जातो आणि विस्तृत प्रदेशामध्ये तो पसरतो. याला आपण बेसिक लावा असे म्हणतो. तिसरा जो पदार्थ आहे वायुरूप पदार्थ. वायुरूप पदार्थामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोजन सल्फाइड, गंधक, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड वायू इत्यादी पदार्थ वायुरूप अवस्थेत ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी घन आणि द्रवरूप पदार्थाबरोबर वायुरूप पदार्थसुद्धा एकत्रितरित्या ज्वालामुखीच्या प्रक्रियेमध्ये बाहेर फेकले जातात.